हॅलो डिअर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे वाक्य सांगणार आहे आणि ते जे वाक्य आहेत ना, ते वाक्य सहजासहजी अनेकांना इंग्लिशमध्ये बोलायला अवघड जातात. तर ती कोणती वाक्य आहेत? तर बघा, आपण जेव्हा रस्त्याने जात असताना रस्त्याच्या दुतर्फा दुकानं असतात आणि दुकानावर पाट्या असतात, बोर्ड असतात, बरोबर आहे. आणि त्या बोर्डावर एक विशिष्ट प्रकारचे वाक्य लिहिलेले असतात. त्या वाक्याची रचना अशी असते की ती वाक्य इंग्लिशमध्ये बोलायला आपण कितीही प्रयत्न केले ना, तर ते वाक्य आपल्याला सहज जमत नाहीत. म्हणून मग मी आजचा विषय ठेवला की अशी वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची. तर ती वाक्य नेमकी कशी असतात, काय विशेष असतो वाक्यामध्ये, तर चला बघूया आपण ती कोणती वाक्य असतात. तर बघा, समजा एखादं कार रिपेअर करण्याचं दुकान आहे, तर त्या दुकानाच्या पाठीवर असं लिहिलेलं असतं, काय, येथे टाटा कार दुरुस्त केल्या जातात, असं लिहिलेलं असतं. असं नसतं येथे मी टाटा कार दुरुस्त करतो, असं नसतं. तसं जर असतं तर वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये करायला सोपं जातं, परंतु ते असं उलटं वाक्य असतं. तर बघा, अजून काही दुकानावर कसं लिहिलेलं असतं. समजा एखादा इंग्लिश स्पीकिंगचा क्लास असेल, तर त्याच्या बोर्डवर असं लिहिलेलं असतं, काय, येथे इंग्लिश शिकवली जाते, बरोबर आहे, असं लिहिलं असतं. त्या ठिकाणी असं नसतं येथे मी इंग्लिश शिकवतो, असं लिहिलेलं नसतं. किंवा एखाद्या पुस्तकाच्या दुकानामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्या बोर्डवर लिहिलेलं असतं, येथे पुस्तके विकली जातात किंवा येथे पुस्तके मिळतात. असं नसतं लिहिलेलं की येथे मी पुस्तके विकतो, असं लिहिलेलं नसतं. तर काय लिहिलेलं असतं, येथे पुस्तके विकली जातात. तर मग हे जे वाक्य जर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं म्हटलं ना, तर तेवढं सोपं नाही, बऱ्याच अडचणी येतात. तर का अडचणी येतात, तर अजून एक वाक्य बघूया, मग तुम्हाला मी सांगेल. तर बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला शूजचं दुकान आहे, बूट पॉलिश करण्याचं दुकान आहे, तर त्या दुकानाच्या पाठीवर लिहिलेलं असेल, येथे बूट पॉलिश केले जातात, बूट पॉलिश केले जातात. असं नसतं लिहिलेलं की येथे मी बूट पॉलिश करतो, तर असं लिहिलेलं असतं. तर मित्र, अशा ह्या दुकानाच्या पाट्यावर असे उलटी वाक्य का लिहिलेले असतात आणि ही वाक्ये इंग्लिशमध्ये करायला का अडचणीची ठरतात, तर बघूया आपण या आजच्या व्हिडिओमध्ये. ही वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये का करता येत नाहीत. तर मित्र, ही वाक्य इंग्लिशमध्ये याच्यासाठी करता येत नाहीत कारण ही वाक्य असतात पॅशिवची, पॅशिव व्हॉइसची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही वाक्य पॅशिव व्हॉइसची असतात का असतात बरं. तर तुम्हाला मी ते सांगण्याच्या अगोदर सांगतो की तुम्ही जर ग्रामर बघितलं असेल इंग्लिशचं, तर आपण शिकलेलो असतो की व्हॉइसचे दोन प्रकार असतात, ॲक्टिव्ह व्हॉइस, कारण हे समजल्याशिवाय तुम्हाला ते वाक्य समजणार नाहीत, आणि पॅशिव व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅशिव व्हॉइस. आता ॲक्टिव्ह व्हॉइस कशाला म्हणायचं, तुमच्यापैकी अनेक जणांना माहीत असेल किंवा अनेक जणांना माहीत नसेल. मी फक्त 30 ते 40 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ह्या कन्सेप्ट काय आहेत, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅशिव व्हॉइस. ह्या जर कळाल्या तरच ते तुम्हाला पुढचे वाक्य समजणार आहेत. तर मग नीट बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय. तर ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे मी तुम्हाला उदाहरण लिहून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, या ठिकाणी दोन उदाहरण आहेत. तर या ठिकाणी हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं उदाहरण आहे, येथे मी टाटा कार दुरुस्त करतो, हे उदाहरण आहे. आणि पॅशिव व्हॉइसचं काय उदाहरण आहे, येथे टाटा कार दुरुस्त केल्या जातात. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे नीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. येथे मी टाटा कार दुरुस्त करतो या ठिकाणी हे जे वाक्य आहे ना, हे कुणाबद्दल माहिती सांगतंय, तर हे वाक्य टाटा कारबद्दल माहिती सांगत नाही किंवा हे वाक्य दुरुस्त करण्याबद्दल माहिती सांगत नाही. तर हे वाक्य सांगतंय मी बद्दल. मी दुरुस्त करतो. कोण करतं, मी करतो. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला कार दुरुस्त करायची आहे तेव्हा मी महत्त्वाचा आहे का टाटा कार महत्त्वाची आहे. आपण असं एखादं दुकान बघू ना की ज्याचा टाटा कार दुरुस्त करतील, कोण दुरुस्त करायला ते बघू का, नाही बघणार. म्हणजे या वाक्यामध्ये मी महत्त्वाचा आहे, टाटा कार नाही, है ना, मी दुरुस्त करतो. तर हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट महत्त्वाचा असतो, म्हणजे ॲक्शन करणारा, दुरुस्त करणारा कोण आहे, मी. इथं शिकवणारा कोण आहे, मी. ज्या वाक्यात सब्जेक्ट महत्त्वाचा असतो त्याला म्हणतात ॲक्टिव्ह व्हॉइस.
आणि ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट महत्त्वाचा असतो त्याला म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस. आता बघा या ठिकाणी ऑब्जेक्ट महत्त्वाचा आहे. येथे टाटा कार दुरुस्त केल्या जातात. काय दुरुस्त केलं जातं? टाटा कार. कोण करतं? माहीत नाही. म्हणजे जो दुरुस्त करणारा आहे, दुरुस्त करणारा असतो सब्जेक्ट आणि ज्याच्यावर दुरुस्ती होते ते असतं ऑब्जेक्ट. मग इथं ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं आहे, इथं दुरुस्त करणारा सुरुवातीला आला आहे म्हणजे सब्जेक्ट सुरुवातीला आला आहे, इथं ऑब्जेक्ट सुरुवातीला आला आहे. म्हणजे महत्त्वाचं काय आहे? टाटा कार. तुमच्याकडे टाटा कार असेल तर आम्ही दुरुस्त करतो, आमच्याकडे या. म्हणून टाटा कार महत्त्वाचं आहे. म्हणून हे आहे पॅसिव्ह व्हॉइस. ज्या वाक्यात ऑब्जेक्ट महत्त्वाचा असेल त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणायचं. इथं पण पहा, येथे इंग्लिश शिकवली जाते. कोण शिकवतं महत्त्वाचं नाही, काय शिकवतंय ते महत्त्वाचं आहे. इंग्लिश. ज्याला इंग्लिश शिकवायची ते येथे या, येथे इंग्लिश शिकवली जाते. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय. आणि मग दुकानाच्या पाट्यावर अशा प्रकारची वाक्ये, कशी? अशा प्रकारची, म्हणजे अशा प्रकारची वाक्ये का लिहिलेली असतात? तर त्या दुकानामध्ये टाटा कार दुरुस्त करतात म्हणून टाटा कार महत्त्वाचे आहेत, म्हणून अशा प्रकारचे वाक्ये लिहिलेली असतात. किंवा पुस्तकाच्या दुकानामध्ये पुस्तकं महत्त्वाचे आहेत, कोण विकतो ते महत्त्वाचं नाही म्हणून पुस्तकं सुरुवातीला लिहिलेले असतात. किंवा इंग्लिशच्या क्लासेसमध्ये इंग्लिश शिकवणं महत्त्वाचं आहे म्हणून इंग्लिश हे महत्त्वाचं आहे, लँग्वेज महत्त्वाची आहे, कोण शिकवतं ते महत्त्वाचं नाही म्हणून इंग्लिश सुरुवातीला येतं. आता एक गोष्ट अजून लक्षात घ्या की जर मी सुरुवातीला आला असेल तर मी नुसार त्यातले जे क्रियापदाचे जे रूप आहेत, क्रियापदाचं जे स्ट्रक्चर आहे त्या सब्जेक्टच्या नुसार येत असतं. आणि ही जी मांडणी असते क्रियापदाची मांडणी त्यालाच व्हॉइस असं म्हणतात. ही जी क्रियापदाची मांडणी असते ना, स्ट्रक्चर ऑफ व्हर्ब्स असतात ना, स्ट्रक्चर ऑफ व्हर्बलाच व्हॉइस म्हणतात. आणि इथं स्ट्रक्चर ऑफ व्हॉइस वेगळे आहे, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ व्हर्ब इथं वेगळं आहे, इथं स्ट्रक्चर ऑफ व्हर्ब वेगळे आहे ना. आणि मग जेव्हा सब्जेक्ट सुरुवातीला असतो तेव्हा स्ट्रक्चर ऑफ व्हर्ब वेगळं असतं, जेव्हा ऑब्जेक्ट सुरुवातीला असतो तेव्हा स्ट्रक्चर ऑफ व्हर्ब वेगळं असतं. मग सब्जेक्टवरून जर ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा असेल तर स्ट्रक्चर ऑफ व्हर्ब म्हणजे वाक्यातील क्रियापदाची रचना ही बदलावी लागते. स्ट्रक्चर ऑफ व्हर्ब क्रियापदाची रचना बदलावी लागते. म्हणूनच अशा प्रकारच्या ग्रामरला इंग्लिशमध्ये चेंज द व्हॉइस म्हणजे चेंज द व्हॉइस म्हणतात. म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ व्हर्ब बदला आणि अशा प्रकारचे वाक्य करा. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला चेंज द व्हॉइस पण काय आहे ते कळालं आणि दुकानाच्या पाट्यावर असे वाक्य का वापरतात ते पण कळालं. आता मूळ मुद्दा आपला बेसिक मुद्दा आहे की मग आम्ही अशा प्रकारचे वाक्य कसे बोलावी. येथे टाटा कार दुरुस्त केल्या जातात हे जर वाक्य आपण असं बोलायला लागलो तर चुकतं. हेअर टाटा कार रिपेअर्ड डन गॉन असं काहीतरी वेगळं वाक्य होईल. तर त्यासाठी काही गोष्टी, काही पथ्य पाळावे लागतात. तर ते काय पथ्य आहेत तर तुम्हाला या ठिकाणी त्यासाठी 5 नियम पाळावे लागतात. किती नियम पाळावे लागतात? 5 नियम. कोणते नियम आहेत? समजा तुम्हाला हे वाक्य आहे, हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे किंवा लिहायचं आहे किंवा सांगायचं आहे. तर मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर बघा, या वाक्यामध्ये हे काय आहे? हे ॲडव्हर्ब आहे, हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं आहे, कर्म सुरुवातीला आलं आहे. का? कारण हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, हे दुकानाच्या पाटीवरचं वाक्य आहे, ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं आहे. हे काय आहे? हे व्हर्ब आहे. आणि हे काय आहे? हे व्हर्ब, हे देखील हे दोन्ही मिळून हे व्हर्ब आहेत, है ना. तर हे व्हर्ब आहेत. आता मग असं जे वाक्य असेल तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? जर हे 5 रूल आपल्याला माहीत नसतील तर इंग्लिशमध्ये आपल्याला बोलता येणार नाहीत. हे जर 5 रूल आपण फॉलो नाही केले तर इंग्लिशमध्ये बोलताना आपली चूक 100% होणार. तर मग काय करायचं बघा. आता हे येथे आपण सोडून देऊया 1 मिनिटासाठी. पुस्तके विकली जातात एवढंच आपण गृहीत धरूया. तर मग ऑब्जेक्ट काय आहे? बुक्स. पहिला रूल, सुरुवातीला काय करा? ऑब्जेक्ट्स घ्या. घेतला. दुसरा रूल, त्या ऑब्जेक्टनुसार टू बीचं सहाय्यकारी क्रियापद घ्या. बुक्स हे आहे आणि जातात हे वर्तमान काळ आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये अनेक वचन काय आहे? एम इज आर पैकी काय वापरावं लागेल? आर वापरावं लागेल. आर हे अनेक वचन आहे. बुक्स आर. समजलं?
आता तिसरा नियम घ्या. तिसरा नियम आहे की जे क्रियापद आहे विकले जाणे त्याचं तिसरं रूप घ्या. तिसरा नियम काय? तिसरं रूप घ्या. म्हणजे सेलचं थर्ड फॉर्म काय आहे? सोल्ड आहे. मीन्स बुक्स आर सोल्ड. बुक्स आर सोल्ड. आता चौथा नियम आणि पाचवा नियम आहे ना, आपल्याला या ठिकाणी घ्यायची गरज नाही. एवढंच सफिशियंट आहे. कारण या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट आलेलाच नाही. का सब्जेक्ट आलेला आहे? त्याची गरजच नाही. सब्जेक्ट कोण आहे? तर आमच्याकडून पुस्तके विकली जातात. आमच्याकडून हा सब्जेक्ट आहे. म्हणजे आमच्याकडून जर असतं तर आपल्याला चौथा नियम घ्यावा लागला असता, बाय अस घ्यावा लागला असतं. परंतु कोण पुस्तकं विकतंय ते आपल्याला महत्त्वाचं नसल्यामुळे या ठिकाणी बाय अस घेतलेलं नाही. जर असं असतं येथे पुस्तके आमच्याकडून विकली जातात तर या ठिकाणी आपल्याला आता हे सुरुवातीला येथे आलेले असल्यामुळे आपण सुरुवातीलाच काय करूया? हिअर घेऊया. हे ॲडव्हर्ब आहे. हे सुरुवातीला पण येतं आणि शेवटी पण घेता येतं किंवा इथं पण घेता येतं. लक्षात आलं? मग काय होईल वाक्य? हिअर बुक्स आर सोल्ड बाय अस. जर आमच्याकडून असतं तर, पण वाक्यामध्ये आमच्याकडून नाही म्हणून बाय अस वापरलेलं नाही. ओनली हिअर बुक्स आर सोल्ड. आता बघूया. तर पहिले जे वाक्य होते की येथे इंग्रजी शिकवली जाते. हिअर इंग्लिश इज टॉट. येथे बूट पॉलिश केला जातो. तर ह्या 5 नियमचा वापर करून कसा होईल? हिअर बूट्स आर पॉलिश्ड और शूज आर पॉलिश्ड. किंवा येथे टाटा कार दुरुस्त केली जाते. हिअर टाटा कार इज रिपेअर्ड बाय अस. असेल तर, नसेल तर वापरायची गरज नाही. म्हणून जर तुम्ही दुकानाच्या पाट्या बघितल्या आणि त्याच्यावरचे हे जर वाक्य बघितले तर या 5 गोष्टीचा, या 5 रूलचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने ते वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकता. कसलीही तुम्हाला अडचण येणार नाही. मित्रहो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि आमच्या इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये जर जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची, त्याचबरोबर व्हॉट्सअपची लिंक देत आहे. आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहेत. त्या ठिकाणी जॉईन होऊन तुम्ही आमचे इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स जॉईन करू शकता आणि नवीन नवीन ट्रिक, नवीन नवीन माहिती तुम्ही इंग्लिशच्या बाबतीमध्ये मिळवू शकता. धन्यवाद.